जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 शी संपर्क साधावा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माण तालुक्याच्या बिदाल गावच्या कन्येचा सन्मान. कुमारी सोनाली कमल एकनाथ माने यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर. माण तालुक्यातील आदर्श गाव बिदाल येथील तरुण, धडाडीच्या पत्रकार व झुंजार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या संपादिका कुमारी सोनाली कमल एकनाथ माने यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे बिदाल गावासह संपूर्ण माण तालुक्याचा गौरव वाढला आहे. महिला दिनानिमित्त दिनांक 10 मार्च 2026 रोजी जनहिताय फाउंडेशन यांच्या वतीने कराड येथे भव्य महिला गौरव व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैष्णवी रमेश वायदंडे, नगरसेविका कराड नगर परिषद यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रुपाली प्रशांत यादव, मा सदस्या पंचायत समिती कराड राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री संभाजीराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, कल्पना ढवळे भंडारे, तहसीलदार कराड, विंदा गुरावे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड, तसेच दत्तात्रय महादेव दराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर उपस्थित राहणार आहेत. महिला विषयक कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रमोद दी तडाखे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विशेष महिला प्रमुख उपस्थिती म्हणून मा भारती अशोक मदने, मा सरपंच शिवडे उंब्रज, मा निर्मला जिर्दे, मा सरपंच हजारमाची, मा जयश्री प्रकाश पवार, मा उपसरपंच हजारमाची व मा संगीता कल्याण डुबल, सदस्या सदाशिव शिक्षण संस्था कराड उपस्थित राहणार आहेत. कुमारी सोनाली माने यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, महिला सक्षमीकरण, सामाजिक अन्याय आणि स्थानिक घडामोडींवर धाडसी व वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देण्यात येणारा हा सन्मान माण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. नेटवर्कसह जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 शी संपर्क साधावा.